चला मॅचला आपण सुरुवात करूया. आजच्या या रविवारच्या दिवसामध्ये मेगा फिनाले मध्ये अंतिम दिवसामध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. आज ऑफिशियल वाघमारे सरांना आपण पाहत आहे, त्यानंतर आमचे अमोल काले सर असतील त्यांना सुद्धा आपण पाहत आहे. 3 दिवस. चला मॅचला सुरुवात. विनर दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि आता मात्र पुढच्या अगदी विजयाकडे कोणता संघ वाटचाल करेल त्यासाठी पनवेल सोसायटी पनवेल आणि मोहल्ला पनवेल असे पनवेल मधील 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल गोलंदाज नौमानला आपण पाहत आहे. अगदी रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये जर नौमानचा विचार केला ना, अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, 3 षटकांचा सामना. सेकंड मॅच 3 षटकांची असेल. कंटिन्यू लक्षात घ्या आपण. आणि हाय स्कोर ज्या टीमचा दुसऱ्या मॅच मध्ये विनर मध्ये ज्या टीमचा जास्तीत जास्त धावसंख्या असेल, स्कोर असेल, त्या टीमला बाय दिली जाईल. लक्षात घ्या आपण. नौमानला आपण पाहताय अगदी चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो. सातत्यानं आपण पाहिलं तर पनवेल मोहल्ला या टीमच्या माध्यमातून खेळताना आपण त्याला पाहिलाय. आणि ओपन अप असेल, तालुका अप असेल, या विविध फॉर्मॅट मध्ये त्याला आपण पाहत असतो. यावेळेला अगदी पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्डला आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि तिथे चेंडू मात्र जातोय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु चेंडू मात्र निर्धारित जागेमध्ये गेलाय आणि अनुषंगाने मिळतील फक्त 2 धावा. 2 रन्स ऑन अ बोर्ड. 2 धावा आणि टोटल धावसंख्या आहे ती स्कोर कार्डवर 2 धावा. आणखी एक चांगला बॉल. फिंगर रोल करण्यामध्ये माहीर आहे. आपल्यामधील गुणवत्ता सातत्यानं तो दाखवत असतो. चला टाकीगाव टीम आणि वाघीलवाडा टीम दोन्ही टीम कर्णधार. चला आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. चला चैतन्य पाटील आणि सूरज पाटील, चला आपण दोघी टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. या वेळेला फुटवर्कचा वापर. स्टेप आउट झाले. क्या बात है. व्हॉट अ स्ट्रोक. ग्रेट. इथून मात्र षटकार. अप्रतिम प्रॉपर बॅटवर घेतलाय. लाईन ओळखली नौमानची, कारण एखादा चेंडू बाहेर टाकणं, एखाद्या चेंडूला डीप मध्ये ठेवणं, एखादा चेंडू अगदी समोरून काढणं आणि या बळाला थोडासा डीप मध्ये होता, पुढे आला, फुटवर्कचा वापर केला आणि बॅट्समनला आपण पाहताय जो गणेश आहे त्याला वाटलं की चेंडू बॅटवर येऊ शकतो, षटकार येऊ शकतो आणि तेच त्याने केलंय. षटकार सुद्धा आलाय. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी सुद्धा पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा विचार केला आपण तर चेतनने षटकार मारला होता नौमानच्या अगेन्स्ट आणि त्यानंतर चांगले चेंडू त्याने हाताळले. आणि आता मात्र जर विचार केला आपण तर आता सुद्धा 1 षटकाराचा उपवास जर वगळला तर फक्त 8 धावा खर्च केले आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या 8 आहे. सोसायटी पनवेल संघ आपण पाहत आहे आणि बापदेव पौदी यांच्यामध्ये हा पहिला सामना आपण पाहिला. त्यामध्ये सोसायटी पनवेल संघाने विजय संपादन केला. नंतर नांदगाव विवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला आपण पाहिलं आणि मोहल्ला पनवेल टीमला आपण पाहिलं आणि त्यामध्ये मोहल्ला पनवेल टीमनं विजय संपादन केलाय. आणि आता मात्र दोन्ही संघ विनर दोन्ही संघाने एक सामना जिंकला आणि आता मात्र एक सामना जिंकत असताना या पुढच्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहत आहे. हवेचा ओघ, वारे अगदी तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं साथ सुद्धा खेळाडूंना मिळाली जाते. उजव्या हाताच्या फलंदाजाने एक चांगल्या पद्धतीची साथ वाऱ्याची सुद्धा मिळताना आपण पाहत असतो आणि त्या दिशेने सुद्धा षटकार चौकार या साऱ्या गोष्टी आपण पाहतो. परंतु गोलंदाज बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 जिमातला आपण पाहताय. अप्रतिम डिलिव्हरी. पहिलाच बॉल आपण पाहताय. थोडस जखडून खेळताना आपण पाहिलाय. बॅट्समॅन जो नॉन स्ट्राईक एंडला होता तो स्ट्राईक वर आला होता. रवीला आपण पाहिलं असेल. रवी सोलंकीला आपण पाहताय. पहिला चेंडू अगदी शांतपणानं संयमानं फक्त खेळलाय, सन्मान दिलाय आणि पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाच्या एक सिंगल मात्र मिळाली आणि धावसंख्या आहे ती टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळेल तुम्हाला ती 9 धावसंख्या. आज ज्यांचा आवाज आपण ऐकतोय पवनजी गावची आमची रोहितजी गायकर सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सागरदादा मांडवकर आले होते. दीपकदादा पाटील यांना आपण पाहिलं. पहिल्या दिवशी हर्षद मडवी यांना आपण पाहिलं होतं आणि अमित दादा मात्रे असतील. अगदी दिग्गज समालोचक. परंतु इथून मात्र गणेशच्या पारीचा अंत झालाय. एज लागली. जिमातला मिळाली सफलता टीम पनवेल मोहल्ला संघाला ही पहिली सफलता आणि 9 या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय तो टीम सोसायटी पनवेल संघाला.
चला टॉस साठी संपर्क साधा बघा, वारंवार पुकार करतोय, आपल्यापर्यंत सूचना आम्ही करतोय. टाकीगाव टीम आणि वाघीलवाडा टीम, चला कर्णधार चैतन्य आणि सूरज, चला आपण या टॉस साठी लगेच. या वेळेला आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. जिमातला आपण पाहताय थोडंसं गती परिवर्तन, एखादा बॉल आपण पाहिलं आतमध्ये आणतो, एखादा चेंडू अगदी खेळाडूच्या बॉडीचा वेध घेणारा टाकतोय. आणि मगाचा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता, कट लागली आणि नौमान्य टिपलेला झेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणखी डॉट बॉल आले, धावसंख्या स्थिरवली आहे ती 9 अंकावर. नाही ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल त्यावेळेला फटका सुरेखा, परंतु क्षेत्ररक्षक थांबले गेले. एक टप्पा आपण पाहिला आणि बाउन्स झाला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या वरून आणि इथून मात्र मिळतील चार धावा टीम बॅटिंग करत असताना सोसायटी पनवेल संघाला. संतोषला आपण पाहताय, संतोष हा खेळाडू आपण पाहू शकाल. मला आठवतं वारदोलीच्या मैदानावर शिवकर आणि सोसायटी पनवेलला सामना झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा अप्रतिम खेळ संतोषाचा राहिला होता. शेवटपर्यंत जबरदस्त खेळ, कारण खूप साऱ्या धावा करायच्या होत्या. संदीप पाटीलचा तिथे अर्धशतक पाहिलं होतं, त्यानंतर संतोषने केलेली खेळी असेल, या साऱ्या गोष्टी अगदी त्या मैदानावर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या. परंतु आज मात्र चौकाराने खेळतोय, त्याच्या बरोबर मात्र रवीला आपण पाहताय. एक सिंगल मिळाली, टीमची धावसंख्या आहे टोटल स्कोर कार्डवर पुढे जाईल 14 धावसंख्या. या वेळेला आपण पाहू शकाल पॅडवर आदळतोय, वेध घेतोय, शरीरावर चेंडू अडललाय, परंतु चांगल्या बॉलची समाप्ती होती. परंतु एक सिंगल मिळेल, लेगबाईची धाव इथून पाहायला मिळतीये आणि या लेगबाईच्या सिंगलला टीम पोहोचली गेली. 2 षटकं समाप्ती झाली आणि धावसंख्या ती 7.5च्या सरासरीनं 15 धावसंख्या. मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली जाते मोहनला पनवेल टीमच्या माध्यमातून, कारण नौमान्य दिलेल्या धावा 8 पाहिल्या आपण आणि आता मात्र जुमातच्या धावा टोटल जर विचार केला आपण तर त्यानं सुद्धा 7 धावा खर्च केल्या आणि अशा जमल्या सोसायटी पनवेल टीमची 15 धावसंख्या. चला टॉस साठी बघा, आपल्याला विनंती असेल दोन्ही टीम चैतन्य पाटील आणि सूरज पाटील, चला वाघीलवाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला टाकीगाव टीम. बघा अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल, लक्षात घ्या आपण, कारण अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले फायनल डे, कारण सामने अगदी वेळेवर संपतायत, सुरू सुद्धा झालेत. आणि किंग स्पोर्ट्स आणि जे संघ लेट पोहोचले बघा या 3 दिवसामध्ये किंवा याच्या आधीच्या स्पर्धामध्ये सुद्धा जे संघ लेट आले ना त्यांना पराभूत व्हावं लागलंय. हा अगदी मी म्हणेन पोदी संघ असेल, पाली संघ आपण पाहिला असेल, नांदगाव संघ सुद्धा आपण पाहिला, साई संघाला सुद्धा आपण पाहिलं, असे विविध संघ बघा. कारण तुम्ही टायमावर येणं महत्व, टायमिंगचं खूप महत्व आहे, कारण जो टायमावर पोहोचतो त्याला यश मिळतं. आणि लेट आल्यानंतर शीट होणं मगाशी रोहित यांनी सुद्धा सांगितलं, परंतु ते कदाचित चुकीचं ठरवत असताना आपण पाहिलं त्यांना बाहेरचा रस्ता सुद्धा पकडावा लागला. या वेळेला मात्र आपण पाहताय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आणि संतोष मात्र टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले आणि 2 धावा सुद्धा मिळाल्या, पूर्ण झाल्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीने धावा संख्या आता जोडली ती 17 अंकावर. 17 ऑन बोर्ड. ते जे मात्रे असतील त्यांच्या कल्पक बुद्धीनं वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहत असतो. आरपीएलचा फॉर्मॅट सुद्धा आपण रबर बॉलच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत. येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये ऑप्शन 16 सुद्धा खेळाडू लिलाव प्रक्रिया सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि फॉर्म रजिस्टरने साऱ्या गोष्टी सुरू आहेत आणि खूप चांगली स्पर्धा दरवर्षी आपण पाहतो, गेल्या वर्षी यशस्वी झाली, यंदा सुद्धा पाहायला मिळेल. फटका सुरेख्या गॅपला भेटला जात आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेटून चेंडू सरळ निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅट्समॅन रवी सोलंकी यांच्या बॅटमधून येतोय हा आणखी एक चौकार.
चला वाघीलवाडा टीमचे कर्णधार आलेत. चला टाकीगाव टीम. चला टाकीगाव टीम आपण टॉस साठी लगेच या. चला वाघीलवाडा टीमचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. चला टाकीगाव टीम. चला अमय चैतन्य अजून कोणी प्रतिनिधी असेल तर या. चला आपण चला लगेच टॉस करून घ्या आपण. तर एक इनिंग अजून बाकी आहे तोपर्यंत खेळाडू येतील. चला टॉस करून घ्यायचं लक्षात घ्या आपण. त्यावेळेला आपण पाहू शकाल फटका फसला एज लागली या वेस्टर्नच्या मागे फिल्डर तैनात आहे. झेल टिपला जाईल. रवीचा इथून खात्मा झालाय. मागच्या बॉलवर चौकार आणि आताच्या बॉलवर विकेट. गोलंदाज मोहम्मदला आपण पाहताय त्याला मिळाली सफलता आणि आणखी एक फलंदाज बाद. त्यावेळेला बॉल इथून मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बाईकची सिंगल मिळेल आणि या बाईकच्या सिंगलला एकदम एक्स्ट्रा जोडली जाईल. धावसंख्या आता टोटल 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामधील अंतिम सामना आपण पाहिला होता. कुंडेबहाल आणि मुरबी यांच्या दरम्यान आपण पाहिला. शेवटला असं कदाचित वाटलं होतं की सामना कुंडेबहाल टीमच्या बाजूने जाईल की काय, परंतु त्यानंतर आपण बंटी ठाकूरला सुद्धा पाहिलं. थोडीशी हाताची इंजुरी आली त्यानंतर शुभमला आपण पाहिलं होतं परंतु फटका फसलाय. संधी होती. झेल सुद्धा सुटलाय आणि कदाचित रनआउट परंतु फेकी सुद्धा प्रॉपर झाली असते हे सुद्धा पाहायला मिळालं असतं परंतु झेल मिस झालाय आणि 2 धावा सुद्धा मिळाला. विकेट सुद्धा इथून वाचली गेली आणि 2 धावेनं टीमची धावसंख्या आता पुढे जाईल तब्बल 24 धावसंख्या. काल जशी संधी मिळाली शुभमला आणि शुभमला 2 षटकार मारून तो कालच्या दिवसाचा सामना फिनिश केला होता. अंतिम 3 मध्ये दाखल झाला. पहिल्या दिवशी संदेश पाटील 24 ला इव्हेंट यांचा संघ सुद्धा पाहायला मिळाला आणि इथून मात्र रनआउटची संधी पोहोचली नाही टॉपिंग क्रीज मध्ये आणि रनआउटची विकेट सुद्धा मिळाली. आणखी एक फलंदाज परततोय. षटकेतून 3 कंप्लीट झाली. 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धाच्या अखेरीस टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली 24. 18 बॉल 25चा टार्गेट असेल मोहल्ला पनवेल टीमसाठी. चला वाघीलवाडा टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. टाकीगाव टीम. चला इनिंग ब्रेक आहे. टॉस आपण करणार आहोत लगेच या. टाकीगाव टीम. चला कोण जिंकेल कोण पुढे जाईल. कोणता संघ जिंकून इथून मात्र पुढे जाणार आहे. कोणाला संधी मिळेल. कोणता संघ जिंकल्यानंतर आणखी संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखी एक सामना खेळेल. हे सारं काही आता या मॅचवर निर्भर असेल. दोन्ही टीमचं भविष्य. एका बाजूला सोसायटी पनवेल दुसऱ्या बाजूला मोहुल्ला पनवेल आणि या पनवेल मधील दिग्गज संघ आपण पाहत आहे. चांगले चांगले खेळाडू सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो आणि आज मात्र आता 25 धावा इथून वाचवायच्या आहेत सोसायटी पनवेल टीमला तर 25 धावा करायच्या आहेत टीम मोहुल्ला पनवेल संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवम पटेलला आपण पाहताय. त्याच्या जोडीला कोण असेल हे सुद्धा पाहिलं जाईल परंतु चला फिल्डिंग लावून घ्या सोसायटी पनवेल. चला गणेश फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. चला टाकीगाव संघ.
तर सलामीची जोडी स्ट्राईक एंडवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. वसीम आणि नोमानला आपण पाहतोय, तर बॉलिंग मार्कवर प्रकाशला आपण पाहणार आहात. 25 धावा वाचवण्यासाठी सुरुवात आणि 25 धावा जमवण्यासाठी धडपड आता दोन्ही टीमची पाहायला मिळेल. कोणाचं यश कुठपर्यंत असेल, कोणता संघ यशस्वी होईल, कोणता संघ यश मिळून पुढे जाईल आणि कुणाला आणखी एक संधी मिळेल, कोणाचा प्रवास थांबला जाईल. विनर दोन्ही संघांनी एक संघाला पराभूत केलं. त्यानंतर आमने सामने खेळताना आपण पाहतोय या किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी मध्ये. आणि चला पुढे जाऊया आता. प्रकाश हा गोलंदाज. प्रकाशाचा हा बॉल आपण पाहू शकाल. एज लागली बॅटची आणि चेंडू मात्र निघाला बॅकवर्डला मागे 2 धावेंसाठी. 2 धावेनं टीमचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाईल. टीमची धावसंख्या आहे ती 2 धावा. पुढे खेळ. फुटवर्कचा वापर प्रॉपर आहे, टायमिंग सुद्धा चांगला आहे आणि चेंडू प्रॉपर आलाय बॅटवर आणि फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हवाई सफरसाठी यावेळेला अगदी खेळत असताना वसीमचा हा फटका प्रॉपर आलाय आणि काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या वरतून खेळले हा दिमागदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आहे ती टोटल 8 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा हा फटका सरळ 24 ला इव्हेंट अगदी कॅमेरामॅनच्या दिशेनं स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आला तसा पाठवलाय. आणखी एक प्रकाशवर हल्ला. येतो बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 2 षटकाराला धावसंख्या आहे ती टोटल आता 14 धावा. गरज आहे 25 ची. 14 धावा जोडल्या जातात. 11 ची आवश्यकता असेल. त्यावेळेला बघा आता सन्मान दिलाय. फुलटॉस बॉल होता. कदाचित शेवटच्या अगदी मोमेंटला शांत डोक्याला हा मात्र सन्मान दिलाय. एक सिंगल आणि नौमान आता स्ट्राईकवर येतो. 1 धावेने टीमची धावसंख्या आहे ती 15 धावा. 10 धावेची आवश्यकता असेल पनवेल मोहल्ला टीमला आता या मॅच मध्ये. तर 10 धावा वाचवल्या जातील का, हे सारं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चांगला बॉल होता, थोडासा डीप मध्ये ठेवला, दुर्बळ ठेवला शरीरापासून. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॅट फिरली गेली आणि त्याच्यानंतर चेंडू डिलिव्हर झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहे हा डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. चला टाकीगाव टीम आपल्याला शेवटचा पुकार असेल, कारण वाघीलवाडा टीम कर्णधार इथे उपस्थित आहे. चला टाकीगाव टीम कोणी प्रतिनिधी आला असेल तर चला टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. षटक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम मोहल्ला पनवेल संघ 25 धावांचा पाठलाग करताना 15 धावसंख्या. येणारे 12 बॉल आणि 10 ची आवश्यकता. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज जयेंद्र येतोय. जयेंद्र हा गोलंदाज त्याला प्राचारण केलं षटक क्रमांक 2 साठी. 10 धावा वाचवायच्या आहेत. यावेळेला वसीमच्या समोर पहिला बॉल आपण पाहिला. पहिलाच बॉल थोडासा पुन्हा एकदा दूरवर आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या मधोमध आपटला गेलाय आणि पहिला बॉल एसटी रक्षक संतोषकडे आलाय आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पुढचा बॉल कदाचित कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये आणि चेंडू मात्र गणेशच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र 10चं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 10चं समीकरण. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, झेल टिपला जाईल का, आणि इथून मात्र जर विचार केला ना, कारण मी लहान लहान खेळाडूंना सोसायटी पनवेलच्या ग्राउंडवर सातत्यानं पाहत असतो. संतोष असेल त्याच्याबरोबर बरेचसे खेळाडू तिथे सराव सातत्यानं करत असतात. तर रोज तुम्ही संध्याकाळी सकाळी जर तुम्ही पाहिलं ना तर त्यांचा सराव सुरू असतो आणि इतके चांगले चांगले खेळाडू खेळ करताना आपण त्यांना पाहिलाय. आणि इथून एक चांगला खेळ सुद्धा टिपलाय. मोक्याच्या क्षणाला ज्या वसीमला 2 षटकार मारले होते तो मात्र वैयक्तिक 15 धावेचं योगदान देऊन बाद झालाय आणि आता मात्र 9 चेंडू
आणि 10ची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट असेल का? मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न घेतला जाईल का? येणारे 9 चेंडू आणि 10 मध्ये आता हे समीकरण कशा पद्धतीने अगदी पुढे जाईल हे सारं काही पाहायला मिळेल. नवीन फलंदाज गुड्डूला आपण पाहताय. नवीन फलंदाज गुड्डू आलाय. शेवटच्या 5 बॉल मध्ये 6 चेंडू मध्ये एकच धाव आली बघा आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा. म्हणजे इथून कमबॅक केलं जाईल का पनवेल सोसायटी टीमच्या माध्यमातून? हे सुद्धा नक्की चित्र वेगळं असेल का? हे सारं काही अगदी जसा सरळ रंग बदलतो तसा क्रिकेट रंग बदलताना पाहिला आपण. आज ते पाहायला मिळेल का? आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला डिलेव्हर, जबरदस्त डिलेव्हरी. ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो गोलंदाज तुम्ही पाहताय जयेंद्र आणि तो त्याला सार्थकी लावत असताना अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय आणि टोटली 6 चेंडू डॉट. पहिल्या षटकाच्या 4थ्या बॉलवर आलेली सिंगल आणि त्यानंतरचे 6 चेंडू डॉट आणि त्यामध्ये एक सफलता. समीकरण बदललाय. या वेळेला फटका सुरेख आहे. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल आणि त्या बॉलवर पूल केलाय सक्सेसफुली. गुड्डूची ताकद आणि त्याच्यावर आलाय हा षटकार. आता समीकरण बदललं जाईल. येणारे चेंडू आता राहिले 7 बॉल आणि त्या 7 बॉल मध्ये 4 धावींची आवश्यकता. त्यावेळेला बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अंगावर आदळला, ताडवर आदळला, शरीराची वेध घेतोय. डॉट बॉलची सांगत. एक षटकार जर वगळला ना राहुल तर कदाचित मी म्हणेन हा जर षटकार जर आला नसता तर मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र असतं. पण तो षटकार आला आणि त्यानंतर आता शेवटचे 6 बॉल आणि 4 धावेंची आवश्यकता. स्ट्राईकवर 9 बॉल. चला गोलंदाज कोण असेल? चला टाकीगाव टीम चैतन्य किंवा कुणी आला असेल बघा. आपल्याला शेवटचा पुकार असेल. त्यावेळेला षटक क्रमांक अंतिम आणि त्यामध्ये 4 धावा इथून जमवायच्या आहे. टीम पनवेल मोहल्ला संघाला 4 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज जीव आलाय. रवी सोलंकी अनुभव आहे रवीकडे सुद्धा. चांगली गोलंदाजी वारंवार त्याने केली आहे. आज सोसायटी पनवेल टीम साठी 4 धावा वाचवण्यासाठी त्याला यश येईल का? की समोर नवमान सारखा एक चांगला खेळाडू आहे. अगदी स्क्वेअर कट करतो. पॉईंटच्या दिशेमध्ये आपण पाहतो डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. कारण टर्न सुद्धा बॉल झाला नाही. डायरेक्ट सरळ हातामध्ये गेला बघा आणि अगदी या बॉलवर सिंगल आली. आता 4 चेंडू आणि 3 धावीची आवश्यकता. मॅच मध्ये अगदी असं वाटलं होतं कदाचित तेजस दादा की सामना लवकर फिनिश होईल, परंतु हे मान्य नाहीये दोन्ही टीमला. शेवटपर्यंत आम्ही लढणार, झुंजणार आणि हा सामना अगदी असाच पद्धतीनं खेळवत ठेवणार. या वेळेला मात्र आपण पाहताय प्रचंड ताकदीचा वापर केलाय. टप्पा आणि त्या टप्प्यावर सुद्धा तितकाच चांगला प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर विजयी फटका पाहायला मिळाला गुड्डूच्या माध्यमातून आणि तो सामना जिंकलाय तो टीम मोहल्ला पनवेल संघानं. अभिनंदन टीम पनवेल मोहल्ला. बघा टाकीगाव टीम कोणी प्रतिनिधी असाल तर टॉस साठी या. जर एक 5 मिनिटांमध्ये सामना सुरू झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. ही आम्हाला सूचना येते ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आणि बघा ती चेंडूची पेनल्टी असेल हे लक्षात घ्या. आपण स्ट्रिक्ट नियम आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करायचे आहेत.